आज मी बनवणार आहे मिसळ रस्सा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 कांदे, 2 टोमॅटो, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर। हे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलं। कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि खोबऱ्याच्या अशा प्रकारे पातळ काप करून घेतले। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मोड आलेली मटकी। कांदा आणि टोमॅटोचे असे मोठे काप करून घेतले। हे साईडला ठेवूया। आता बनवणार आहोत भाजीसाठी लागणारं वाटण। लसूण, खोबरं आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक वाटून घेतलं। वाटण रेडी आहे। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। त्याच्यामध्ये मटकी अशा प्रकारे चांगली फ्राय करून घेतली। मटकी अशी फ्राय करून घेतली तर रस्साला छान चव येते। एका भांड्यामध्ये मी मटकी काढून घेतली। उरलेल्या तेलामध्ये ॲड केलं कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। ॲड करूया थोड्याशा लसणाच्या पाकळ्या। लसूण थोडा जास्तच वापरायचा आहे। कांदा भाजून रेडी आहे। आता हा एका भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊया। उरलेल्या तेलामध्ये ॲड केले टोमॅटो चांगले गाळ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। टोमॅटो ही छान फ्राय झाले आहे। हे पण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। हे थंड झालं आहे। आता याची मिक्सरला छान प्युरी बनवून घेऊया। प्युरी बनवताना मी थोडंसं पाणी ॲड केलं म्हणजे अशी एकदम बारीक प्युरी बनवून तयार होईल। कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं। त्याच्यामध्ये ॲड केलं अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी। आता ॲड करूया आपण बनवलेली कांदा टोमॅटोची प्युरी। आपल्याला हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। आता ॲड करूया लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण। हे चांगलं मिक्स करून घेतलं। आता ॲड करूया सुके मसाले। सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे तिखट मिरची पावडर 2 चमचे, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा गरम मसाला। हे सगळं आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आपण हे चांगलं फ्राय करून घेतलं तर मसाल्याचा कच्चेपणा दूर होतो आणि छान फ्लेवर येतो। आता याच्यामध्ये ॲड करूया 2 चमचे उकळलेलं पाणी। असं उकळलेलं पाणी ॲड केल्यानंतर भाजीला छान तरी येते। हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि याच्यातलं पाणी आटवून घेऊया। याच्यातलं पाणी आटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे उकळलेलं पाणी। आपल्याला रस्सा ज्याप्रमाणे घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे। हे चांगलं उकळलं। आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेली मटकी ॲड केली आणि ॲड केलं चवीपुरतं मीठ आणि 10 मिनिट मंद आचेवर हे शिजू दिलं। भाजीला छान तरी आलेली आहे। 10 मिनिटातच मटकी शिजून रेडी आहे। अशा प्रकारे आपला रेडी आहे मिसळ रस्सा। हा रस्सा चपाती आणि भाकरी बरोबर सुद्धा खायला एकदम छान लागतो। हॉटेल सारखी चव असणारा हा मिसळ रस्सा किंवा मटकीची अशी तर्रीदार भाजी घरच्या घरी बनवून रेडी आहे। रेसिपी आवडली असल्यास कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।